शिवसेना जिल्हा प्रमुख शीतल कचरे यांच्या वतीने वरिष्ठ नागरिक दिवस साजरा। जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्ताने शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेविका शीतल कचरे यांच्या वतीने विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहत कचरे कुटुंबियांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले। यावेळी सूर्यकांत कचरे, अरुण कचरे व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आपण पाहतो सातत्याने कोपरखैरणे वॉर्ड क्रमांक 52 मध्ये हे सलग 8वं वर्ष आहे, जिथं 1 ऑक्टोबरला आपण ज्येष्ठ नागरिक दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो आणि या कार्यक्रमाला स्थानिक ज्येष्ठ नागरिक असतील यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। आजही आपण पाहिलं की कमीत कमी 150 ते 200 ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित होते। त्यांच्या सोबत अतिशय उत्साहात हा आजचा कार्यक्रम संपन्न झाला। नागरिकांची मोठी गर्दी होती, नागरिकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या। नेहमी तुम्ही त्यांच्यासाठी धावत असता, काही जणांनी 1.5 वाजता 2 वाजता कॉल करतात। खरंच आपण मानतो की प्रत्येकाला एक जीवनात गुरु असावा, तो राजकीय असू दे, शैक्षणिक असू दे, आध्यात्मिक असू दे। त्याचप्रमाणे आम्ही आमचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या विचारावर आणि आचारावर चालत 80% समाजकारण आणि 20% राजकारण, परंतु सध्या आपण पाहतोय की साहेब 100% समाजकारण करताय। त्याच हिशोबाने आम्ही तोच प्रयत्न करत आहोत। आपण पाहताय की साहेबांनी वयोश्री योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत असेल, आत्ताच चालू केलेली तीर्थयात्रा योजना असेल, असे विविध योजना ज्येष्ठ नागरिकांकरता आणलेल्या आहेत। त्या योजनांचं आज ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केलेलं आहे आणि कालच साहेबांनी घेतलेला गाईला राजमाता दर्जा दिलेला आहे, त्याही निर्णयाचं ज्येष्ठ नागरिकांकडनं स्वागत करण्यात आलं। अरे ज्येष्ठ नागरिक के लिए ये कचरे साहब ने जो किया है ना, वो कोई कर नहीं सकता है। आज इतनी संख्या में ज्येष्ठ नागरिक आए, हाँ, और सबको मिठाई दिया, सबको शॉल पहनाया, और वो शिंदे साहब के जरिए हुआ है। ये शिंदे साहब हमारे कचरे साहब को और भी शक्ति देवे, ताकत देवे, और शिंदे साहब को वजह से हमारे कोपरखैरना की रक्षा ये करते हैं। कचरे साहब की वजह से आज हमारे कोपरखैरना रौनक है, रौनक है, रौनक है, और जबान से हम कुछ बोल नहीं सकते हैं। आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे। त्यानिमित्तानं आम्ही गेले 6 ते 7 वर्ष प्रभागात ज्येष्ठ नागरिकांना सत्कार सोहळा व सन्मान करत असतो। त्याचप्रमाणे आज एक विभागातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे इथे आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त। जवळजवळ 160 ते 170 ज्येष्ठ नागरिक आज या कार्यक्रमात सहभागी होते आणि याप्रमाणे आणि जसेच आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आज धडाडीचं काम करत आहेत। ज्येष्ठ नागरिक असोत, महिला भगिनी आमच्या असोत, गोरगरीब असोत, कॉलेजचे विद्यार्थी असोत, यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आज ज्येष्ठ नागरिक इथे आले। त्यांनी वयस्वी योजनेचे पण फॉर्म भरलेले होते आमच्याकडे, त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले। आता सरकारने हे जे लाडकी बहीण योजना काढलेली आहे, हा एक सुंदर योजना त्यांनी राबवलेली आहे, जेणेकरून अगदी समजा ज्यांना काहीच उत्पन्न नसेल आणि ज्यांचे समजा घरातले वडील त्यांचे काय म्हणतात ते हसबंड वगैरे काय देवाघरी केले असेल, त्यांना 1,500 रुपये असं वार्षिक महिन्याला उत्पन्न चालू केले। त्याचे 3,000चा हप्ता पहिला त्यांना येऊन गेलाय। काही ना काहीतरी चालू केलं सरकारने आणि ह्याच्या पुढे चांगलं करत आहे, वरिष्ठ नागरिकांसाठी करत आहे, नंतर आणखीन चांगल्या योजना राबवत आहे, मेडिकल फॅसिलिटी फ्री करणार आहे, 8 लाखाची केलेली आहे। तर अशा सुंदर योजना राबवत आहे। तर या सरकार हे सरकार आपण परत वर्ष यावं आणि आपल्या सर्वांचं सरकार भलंच करत आहे। आणि मी कोरोना काळात मी माझी मिसेस
आम्हाला कोरोना झाला असताना आम्ही म्युन्सिपाल्टीच्या ह्याच्या लस घेण्यासाठी गेलो, तिथे शीतलताई भेटल्या आणि एवढी गर्दी होती. शीतलताईंनी आम्हाला तिथून जे लस द्यायची होती त्यांनी आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांना बोलवून आणि तिथल्या जे कर्मचारी होते आम्हाला लवकरात लवकर तिथून मोकळं केलं, जेणेकरून आमचा त्रास तिथे जाण्याचा वाचला प्रत्येक वेळेला. आणि कोरोना असल्या कारणाने आम्ही कुठे जायचं म्हणजे सिटिझन आम्हाला प्रॉब्लेम होत होता. आणि आमच्या वॉर्डात सेक्टर 14 मध्ये हे जे काम करतायत आनंदराव साहेब, नंतर सूर्यकांत कचरे साहेब, शीतल साहेब, हे जे कार्य करतात, गार्डन म्हणा इतर प्रकारावर राबवत आहेत, लगेच वृक्ष वाढले वृक्षाची छाटणी करतायत, तर अशी जी विविध योजना ते राबवत आहेत त्याचा म्हणजे आपल्याला आम्हाला खूप चांगला फायदा. आज खऱ्या अर्थानं जो ज्येष्ठ नागरिक दिन आहे तो 1991 साली रोनाल्ड रिंग अमेरिकेचे प्रेसिडेंट यांनी तो दिवस साजरा केला आणि त्याचा औचित्य साधून 1907 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कायदा करून सिनियर सिटीजन साठी हा कायदा अंमलात आणून जे मुलं आई बापांना सांभाळत नव्हते अशा मुलांना आज त्या मुलं सांभाळून त्याला कायद्याच्या चाकरीमध्ये त्यांना धाक दाखवून या गोष्टी अंमलात आल्या. आणि आज तिला खऱ्या अर्थानं जो सिनियर सिटीजन वर्ष म्हणजे जो वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस कमी पडत चाललेली आहे. याला कारण काय, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या ह्या सरकारने चांगल्या पद्धतीने राबवण्याचा जो प्रयत्न केला ह्या कचरे कुटुंब नेहमी त्यांचा सिनियर सिटीजनचा चांगल्या पद्धतीने सहभाग असतो. ते नेहमी सिनियर सिटीजनला मेडिकलचा असू द्या इतर काही समस्या असू द्या ते नेहमी वेळोवेळी मदत करतात. आणि हे असे कुटुंब सतत समाजाबरोबर असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचे विकास त्यांचा स्वतःचाच होईल, त्यापर्यंत त्यांना ज्या इच्छा आकांक्षा असतील त्याही पूर्ण होतील अशी अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र.